तू आत्ता दाढी काढल्यावर बाळासारखा दिसतोय का कुठे सेरेलॅकच्या ऍड मध्ये जाईल असा आहे. तुला ह्याच्यात मूल होतं अशी गोष्ट तुला का सुचली असेल? तुला आता अर्थात म्हणजे तुलाही मूल आहेच, पण काय तुझी मुलगी तुला काय म्हणते? की बाबा म्हणते का बेबी म्हणते? ते सध्या तरी बाबाच म्हणते. आणि मग त्यावेळेला जर चिडली असेल तर जे मनात येईल ते बोलते. परवा ती मला रिमोट असंही म्हणाली. का आईच्या हातचा. तर ती गोष्ट सुचली मला. आम्ही दरवेळेला म्हणतो की तुला आपल्या काही गोष्टी का नाही सुचत? तुला एक तर ती बापजन्मासारखी सुचते ज्यात म्हातारी माणसं आहेत, किंवा मग गप्पासारखी किंवा एक दोन तीनच्यासारखी सुचतात ज्याच्यात लहान बाळांचा विषय वगैरे. तर आपली का नाही सुचत? तर मला माहिती नाही त्याचं कारण काय आहे ते. पण मी या चित्रपटामध्ये काय याचं उत्तर यांनी द्यावं, वरूनही द्यावं माझ्यापेक्षा. मला नाही वाटत त्यांनी द्यावं तुला. हे असं वाटते की निर्माता म्हणून नाव आहे, सिनेमामध्ये मी तर निर्माता आहे, मला गोष्ट सुचली आहे, माझी बॅट माझी बॅटिंग या तत्वावर झालंय असं आमच्या सगळ्यांचं ठाम आहे. सगळ्यांना पटतंय नाही. मला एखादी गोष्ट सुचली आणि मी त्याच्यात स्वतः काम करतो, मी पैसेही टाकतो, याचा अर्थ काय नाही. अरे पण मग कास्टिंग काउंट तू असलं असतंस ना. पण मला रिपोर्ट का नाही, ती मला उर्मट मुलांची गोष्ट सुचली होती. तरुण बापाची नव्हती. त्यामुळे मी स्वतःला काय तर नाही. पण आणखीन एक प्रश्न, तू पहिल्यांदा करण बरोबर काम केलंयस आणि म्हणजे तुम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलंय. तुम्हाला अमेय नाही आणि दुसरा कोणीतरी बेस्ट फ्रेंड आहे कसा तो अनुभव होत आहे? आणि तुला नील नाही आणि निपुण आहे, हे तुम्हाला मिस केलं का तुम्ही एकमेकांना? मला वाटतं आम्ही दोघेही ॲक्टर चांगले होते, त्यामुळे त्या समोर त्याला इमॅजिन केलं. मला वाटतं यांनी नीलला केलं असेल आणि मी आंब्याला नक्की केलं. म्हणजे मला असं वाटतं की आमची भेट जी झाली ती भाडीबाबतच झाली. हो. आणि त्यावेळी मी मुद्दामून निपुणला काहीतरी असं बोलायचो की अरे फिल्ममध्ये बघ एक चान्स बघ, असं मस्करीत बोलायचो. आणि तो जर जास्त सिरियस झाला ते मला वाटलं आता मला नील नको या पिक्चरसाठी, मला निपुण चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. पण त्याला अमयच पाहिजे होता. सो हा विचित्र अमय भेटलाय त्याला. सो रोलसाठी लोक मैत्री तोडायला तोडू शकतो. आता काय करा, कॉन्ट्रोवर्शियल जरा. करणला जे कोणी ओळखत नाही ते सगळे 40च्या वरचे आहेत, त्याचा खात्री आहे मला. जे वयाने मोठी लोक आहेत त्यांना सांगायला म्हणून ऑरेंज ज्यूस गँग नावाचे एक अमेझिंग गँग आहे, लिटरली गँग आहे, ज्यांनी धुमाकूळ घातला आहे ऑनलाईन. आणि त्याच्या दोन सगळ्यात जे आपण खंदे आपण म्हणूयात आपले कार्यकर्ते आहेत, नील आणि करण, हे पूर्वी आमच्याबरोबरही यांनी खूप जास्त कॉन्टेंट बनवलेला आहे. आणि त्याचा हा पहिला मराठी सिनेमा आहे, बरोबर आहे करण? तर एकदा जोरदार टाळ्या करणसाठी. करण अजून बघितलाय मोठ्या पडद्यावर सिनेमा? अजून मोठ्या पडद्यावर नाही बघितलाय, छोट्या स्पर्धेवर आपणच एखादा केला. पण मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि ऑलरेडी इथे तर मी नर्वसच आहे सर्वांना बघून की काय बोलायचं माहीत आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंट काय असतं हे माहीत नव्हतं. ट्रेलर लॉन्च दुसऱ्यांच्या मूवीजला मी गेलो नेहमी, पण स्वतःच्या चित्रपटासाठी गेलो तर एकदमच नर्वस आहे. सो खूप छान वाटतं. आणि जसं सारंग बोलला की भाडीपामध्ये आम्ही एकत्र काम करायचो, मला असं वाटतं पर्सनली की भाडीपा वॉज माय टर्निंग पॉईंट या इंडस्ट्रीमध्ये यायला. बिकॉज त्याच्या आधी मी खूप काय करत बसलो. मी कुरिअरची कामं केली आहे, मी कॉल सेंटरमध्ये कामं केली आहे, पण भाडीपानी जेव्हा मला जी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याच्यानंतर मला कळत गेलं की सोशल मीडिया असं चालतं. आणि जी आता ग्रोथ आहे ती ऑफकोर्स जसं मी बोललो टर्निंग पॉईंट वॉज भाडीपा, सारंग, पॉल. थँक्यू. पण आता हाच टर्निंग पॉईंट वरूनच्या सिनेमाने तुझ्या फिल्मच्या करिअरला यावं अशी अपेक्षा ठेवूयात. आणि निपुण, वरून सारखे दिग्गज डिरेक्टर आपल्याला कधीतरी घेऊन काहीतरी करतील अशी आपण अपेक्षा ठेवूयात. डेफिनेटली. म्हणजे मला तर जसं मी आधी पण कालच बोललो वरूनला की
जेव्हा निपुणने मला फोन केला आणि मला बोलला की असा चित्रपट तुला करायला आवडेल का, जो वरुण डिरेक्ट करतो. मी पहिलं बोललो का तू मला विचारतो या गोष्टी, म्हणजे मी नाही डिझर्व करत मला वाटतं या गोष्टी करायला. बट त्याची आता आवड आहे तर मी बोललो मी स्टोरी पण नाही बघितली, मी काहीच नाही बघितलं. मी बोललो हो डन, मला करायचंय, बस तू विचारू नको, तू पैसे वगैरे काही सांगू नको, मला करायचंय डायरेक्ट. असे प्रोड्युसर्स आपल्याला लावो, त्याची आवड आहे तर कर बाबा. वैदिक, तुला ह्या वयात हा रोल ऑफर झाला, त्या क्षणी काय वाटलं होतं खरंच, म्हणजे जेन्युअनली, कारण हे धाडसी आहे. मला माहिती आहे की अनेक अनेक तरुण मुली हा रोल स्वीकारायला तयार नाही होणार. काय काय कसं केलं असं धाडस, काय मनात आलं? मी आत्तापर्यंतची माझी कामं जशी निवडली आहेत तसंच हेही काम निवडलं. मला असं वाटतं की मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला ते पात्र, ही अखंड टीम, या सगळ्या संकल्पनेनेच मी खूप एक्साईट झाले आणि इमिडिएटली हो म्हटलं. मला असं नाही वाटत की ह्याच्यामुळे माझे निर्णय ह्याआधी बदलले. मी आधी सुद्धा एक फिल्म केली आहे ज्याच्यात मी प्रेग्नेंट होते, जुमेली नावाची. त्यामुळे म्हणजे ही आवड आहे किंवा मायकेरियस सगळं आहे काय माहिती. नाही पण ते मी आता रिव्हील नाही करत काय सिनेमामध्ये आणि हे ते, कारण तुम्ही कुठेही टीजरमध्ये सगळ्यांना कुतूहल आहे ट्रेलर बघायचे आणि हे ते, पण खरंच जड गेलं का? ॲक्च्युली हो, क्वाईट लिटरली जड गेलं. सगळ्या बायका स्त्रिया ज्या आमच्या सेटवर होत्या त्यांना माहिती आहे, मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारायचे की हे असंच असतं का, हे असंच फील होतं का. ते पोट लावल्यानंतर ॲक्च्युली माझी चाल बदलली होती. तू म्हणालास तसं त्याला असतं आणि माझं अनुभव, म्हणजे खरं तर अनुभवता नाही आलं, पण उशा हे टाकून मी नाही अनुभवलं. देते खरं, उशा टाकून नाही देत का, उशाच असतात? नाही, आय विश कदाचित माझा कमरेचा त्रास नसता सुरू झाला तर उशा टाकून गेला असतं तर. पण इट इज अन इंटरेस्टिंग वे टू आय थिंक एक्सपिरियन्स दिस, आणि थँक्स टू वरुण आणि जिओ स्टुडिओज मराठी, त्यांच्यामुळे हे अनुभवता आला. आणि आणखीन एक तुला महत्त्वाचा प्रश्न की ह्याच्यामध्ये म्हणजे या सिनेमामध्ये एक खूप अर्ली प्रेग्नन्सी दाखवली, म्हणजे अगदी खूप आता आजकालच्या काळात आपण बघतो तर बरेच वेळा म्हणजे आपण खूप लेट ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. लग्नाचंही तसंच होतं. तुझं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे त्याच्यावर? जरा एक कॉन्ट्रोवर्सी आहे तुझ्या. ते मला नाही वाटत काही कॉन्ट्रोवर्सी आहे. मला असं वाटतं की हा खूपच तू म्हणालास तसं इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. त्यामुळे ज्याला जी वेळ ज्या गोष्टीसाठी योग्य वाटते ती त्या व्यक्तीसाठी ती योग्य आहे. आणि मला असं वाटतं सायली समीरचं प्लॅन्ड जरी नसलं तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीने ते प्रेमात पडलेले, त्यांना लग्न करायचं होतं, त्यांनी केलं. पुढे जे काही घडलं ते त्यांनी कसं हँडल केलंय. पण पुढचं जे आहे ते आपल्याला लास्ट ट्रेलरमध्ये दिसतं, थोडीफार तरी झलक नक्कीच. थोडं तरी दिसतं. पहिल्यापासून तुझ्या साधारण मुलगाच आहे वरून. हो ना. त्याचा दुसरा सिनेमा येतोय, तुला कसं वाटतं की इतके वर्ष वाट बघून फायनली? मला खूप छान वाटतं, कारण आमची अशी अपेक्षा होती की मुरंबा 2 असं काहीतरी होईल आमच्या आयुष्यात, पण ते काही झालं नाही. पण मग 1, 2, 3, 4 डोहायला लागले तिला मुरंब्याच्या ह्याच्यात असं. हो ना. तू काय आंबावडीची जाहिरात केलीस ना, आंबा मुरांबा, असा आंबा आला ना की त्या लोकांबरोबर तो परत काम करत नाही. त्याच्यामुळे तुला मला चान्स कमी आहे. जोक सपाट, पण मला फार काळजी वाटत होती. जसं वरुण माझा मुलगा आहे असं तू म्हणालास, तर काय होतं, जरा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या की तुम्हा सगळ्यांना जरा स्थैर्य हवं असतं, सगळ्यांनाच हवं असतं, आम्हाला एकेकाळी हवं होतं. तर मग ते असं होतं की मग जाहिराती, मग चितळे, ह्याच्यात फारच माझं पोर रमलं की काय, आता सिनेमे करेल की नाही, ह्याची फार काळजी वाटत होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या सगळ्या, आणि तो नेहमीच तो एक खूप चांगली टीम बांधतो नेहमी, वरून फार चांगले लोक एकत्र करून तो काम करतो. आणि आता तर काय मित्रच इतका जोडीला होता, त्याच्यामुळे वरुणची मुरांबा नंतरची फिल्म येते ह्याचा मला प्रचंड आनंद. अरे वा, थँक्यू. निरंतर आत्ता बॅक टू बॅक हिट देत आहे, म्हणजे ज्याला हात लावाल ते सोनं असं. तर म्हणजे नाटक, सिनेमे सगळंच चालत आहे. तुम्ही काय आशीर्वाद द्याल तुमच्या डिरेक्टरला? काही तुमचं थोडंसं तुमचं नशीब एक? जसं आता तू म्हणालास की माझं नाटक, सिनेमे सगळंच जोरात चालू आहे. स्टार्स चांगले असावेत सध्या माझे.
तशीच मी वरुणची एक वेबसिरीज केली आहे. वरुणची पहिली वेबसिरीज आहे ती, माझीही पहिलीच आहे आणि ती जिओचीच आहे. ती सुद्धा तितकीच सॉलिड होईल अशी अपेक्षा क्या बात आहे, त्या जोरदार का आम्ही वाट बघतोय, जसं आवर्जून आम्ही 1, 2, 3, 4ची वाट बघत होतो. पण वरुणबद्दल आणि त्याच्या प्रोसेसबद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल? मी खरं सांगू का की मी ना या तुम्ही सगळे पुण्याचे आहात ना, त्यांच्याबद्दल खूप अशी आपण असं हे होतं ना की थोडंसं जागत होतो बघून, अरे वा हे जरा विचार काहीतरी करतात वेगळा आणि काहीतरी मॅडनेस करतात. मग त्याच्याकडे मी नेहमीच आकर्षित होते, मॅडनेसकडे त्या. आणि तो तुझ्यात आहे, निपुणमध्ये आहे, वरुणमध्ये आहे. मला वाटतं की अशी मी त्याच्याकडे आकर्षित झाले. जेव्हा ही वेबसिरीज माझ्याकडे आली, निखिल साने जिओचे हे, त्यांनी जेव्हा ही वेबसिरीज मला वाचायला दिली तर मी त्यांना विचारलं कोण करते, आणि त्यांनी सांगितलं वरुण नार्वेकर. म्हटलं अच्छा, मुरांबावाला. मी म्हटलं वा वा, मला करायला खूप आवडेल. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काहीही डोक्यात ठेवलं नव्हतं की कसा डिरेक्टर असेल, माझ्या स्टाईलचा असेल की नाही, किंवा त्यालाही वाटलं असेल असं मला वाटलं होतं तेव्हा. पण ते सिरीज संपल्यानंतर त्याने सांगितलं की माझ्या डोक्यात वेगळीच इमेज होती तुमची आणि तुम्ही वेगळाच रोल आता मला इथे माझ्या वेबसिरीजसाठी केला. तर खूप मजा आली. तो खूप विचार करून प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप करतो. आणि तुम्हाला सांगायची पद्धतही, म्हणजे खरं तर पुण्यातल्या सगळ्याच डिरेक्टरची सांगायची पद्धत मला वेगळी असते. वा वा हे छान आहे, पण हे नको. बर मला पैसे त्यांनी फक्त तुमच्याकडनं चांगलं बोलून घ्यायचे. हे चांगलंच चालतं, कारण मुंबईकरांच्या मध्ये हे चांगलंच बोलतं. एवढंच पुण्याबद्दल आपण बोलू शकतो. नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल जे काही वाईट बोलायचं ते मला असं वाटतं मागे नको, तोंडावर बोलतोय. तर त्याला स्टेजवर बोलूयात का आपण एकदा? बोलूयात. वरुण, एकदा जोरदार टाळ्या वरुणसाठी. आता बोला, बिंदास वाईट बोला. आणि एक म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते, एक गोष्टच नाही आहे की वरुण डिरेक्टर आहे या फिल्मचा. माझी आवडती वैदेही या फिल्ममध्ये आहे, ते आणखी एक प्लस पॉईंट होता. निपुण बरोबर काम करायचं आहे मला, मी त्याला कधीच सांगितलं आहे. त्यामुळे निपुण आहे याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिओ बरोबरचं हे माझं म्हणजे वेबसिरीज ही पहिलीच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आज मी वरुणला, वैदेहीला आशीर्वाद दिले. थँक्यू सो मच. आपण वरुणशी गप्पा मारणार आहे, पण वरुण तुला त्याच्या आधी ट्रेलर दाखवायचं आहे का तुला गप्पा आधी मारायचं? मला वाटतं गप्पा आधी मारून घ्या आणि मग ट्रेलर दाखवूया. स्पेशली मला चिन्मयी आणि निर्मितीताईंबद्दल जास्त बोलायला आवडेल. त्या खास करून इथे आल्या आणि म्हणजे स्त्रिया चांगल्या लिहिण्यामागचं मूळ कारण हेच असतं की त्या जास्तीत जास्त स्त्रियांच्या प्रेमात पडतात आपल्याला. सो त्यामुळे मग त्या पद्धतीने ती पात्र लिहिली जातात. आणि ॲक्च्युली असं होतं की तुम्ही ते पात्र लिहिता आणि मग त्या दृष्टीने त्यांचा विचार करता. आणि जे काही मी या दोघींसोबतही काम केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की त्या दिग्गज अभिनेत्री आहेत दोघी पण. आणि असं होतंच खरं तर, दिग्दर्शक हा बॅकफूटला राहतो आणि दिग्दर्शक हा प्रेक्षक होऊन जातो जेव्हा असे कलाकार तुमच्या समोर असतात. आणि त्यांना खरं तर या म्हणतात ब्रीफ आणि या गोष्टी, पण मला असं वाटतं की ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतं आणि आपण फक्त त्याच्यातले ऑप्शन्स चूज करतो की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. इतकं त्या काम सोपं करून जातात. सो तुम्ही दोघेही इथे आलात त्याबद्दल एक छोटी गोड बातमी आपण म्हणतोय, त्यामुळे एक गोड भेट किंवा दोघींना आपण पैठणीसाठी फिल्मच आहे त्यामुळे तिला कॅटेगरी देत नाही. सो आणि मला अजूनही अंबावाडी बागरवडीवर हो ना. तुम्ही जरा मन जोर लावून सांगा कसं वाटतंय ते. फारच भारी झालाय, मस्तच काहीतरी आहे. आणि मला उत्सुकता खूप होती. वरुणचा आणि निपुणचा चित्रपट आहे आणि जिओ हात लावत नाही तर चांगले चित्रपट नसतील, त्याच्यामुळे जिओनी करायला घेतलाय म्हणजे काहीतरी असणारच हे लक्षात आलंच होतं आधीच. पण हे फारच बहारदार आहे प्रकरण काहीतरी. म्हणजे मला खूप खूप म्हणजे आताच्या मराठीत सांगितलं तर मला खूप एक्साइटमेंट वाटतं.
अपार उत्सुकता आहे या चित्रपटाविषयी. आणि ते जे काय 6चं जे आहे ना ते खरं काय आहे ते स्वप्न होतं का रे तुझं? काय असतं ते मला आता पिक्चर बघितल्यानंतरच मला कळणार त्याच्या फर्स्ट इमेज. त्याची पेडिग्री चांगली असं आहे. निर्मिती नाही, तुला काही अंदाज होता काय आहे हा सिनेमा कशाबद्दल? मला काहीच अंदाज नव्हता. मी फक्त त्यांचे वैदिकच्या सोशल मीडियाला काही जे बघायला मिळेल तेवढं बघितलं होतं. मी अंदाज लावत होते, पण आत्ता हे जे 6 मुलांचं जे आलं ते मी एकदा एका माझ्या एका नात्यातल्या मुलीबरोबर फर्टिलिटी सेंटरमध्ये गेले होते आणि तेव्हा मी ते ऐकलं होतं की मल्टिपल मुलांचे चान्सेस असतात. आणि तेव्हा मला खूप आश्चर्य आणि धक्का सगळं झालं होतं की अरे बापरे, मी खरंच ते म्हणाले म्हणजे अर्थात की असं होतंच असं नाही, पण होऊही शकतं असं म्हणाले होते. आणि ते मला आत्ता इथे स्क्रीनवर बघायला मिळतंय की कदाचित 6 असू शकतात. बापरे 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 वाटतंय. खूप मजा येणार आहे हा चित्रपट बघायला. आणि मला त्यातले 25 खूप आवडले. 4 मुलं कशी घातलीस पुढे कसं विचारलं का? तू जे म्हटलीस आमची भाषा आचरट आहे, आम्ही अत्यंत वेगळे आहोत, तर वरुण आणि निपुण त्याचं आय थिंक कळस आहे. करेक्ट करेक्ट. आणि तो ग्रुप असतो एवढ्या जणांचा. अरे वा. मी म्हटलं ना काहीतरी मॅडनेस असतो तुम्हा सगळ्यांच्या वाक्यांमध्ये किंवा डिरेक्शनमध्ये. तो मॅडनेस मला दिसतो इथे आणि तो बघायला मी खूप उत्सुक आहे. नुकतेच लोचे झालेत त्याचे, त्यामुळे त्याला ते गाणं ऐकलं. त्यातनं सुचलं, आता लग्न झालं ना यशराज, जस्ट झालंय मागच्या. आणि मग त्यातनं हे गाणं सुचलं का काय? नाही, प्रोसिजर काय होतं? आधीच झाले होते लग्न, फक्त आता झालं तुझ्यासारखं होतं मला. पण पहिलं मराठी सिनेमातलं गाणं आहे. पहिलं सिनेमातलं गाणं मराठी जे आता बाहेर येईल, कारण ह्याच्या आधी केलं होतं ते फिल्म गेले कुठे आणि प्रोड्युसर्सच कुठे गेले. भरपूर वेळा आमच्याबरोबर होतं. आम्हाला सगळ्यांना सवय लागली. जे बाहेर येईल ते पहिलंच गाणं. पहिलं. आणि म्हणजे मला एक सांग, ह्याच्यात फक्त हे गाणं तू केलंयस काही ओव्हरऑल गाणी केले? नाही, मी एक गाणं केलंय सौरभ भालेराव. मग सौरभनी पण स्टेजवर यायला हो, पाहिजे. 100%. प्लीज सौरभ, एकदा जोरदार टाळ्या सौरभसाठी. सौरभ भालेराव. सौरभ, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. ते गुगळेसाठी ह्यांनी किती पैसे दिले तुला? ॲक्च्युली ज्यावेळेस तुमच्या दोघांचं एक कॉमन लिरिसिस्ट आहे या मूवीला, जे काही दोन्ही गाणी लिहिली आहेत. त्याचं नाव आहे अक्षय राजेश शिंदे. आलाय तो? तो आत्ता पोहोचेल मे बी 1 तासाभरात ट्रॅफिकमध्ये अडकला. तर त्यांनी ज्यावेळेस हे गाणं लिहिलं तो म्हणाला, सर हे गाणं आपल्या प्रोड्युसरला डेडिकेटेड आहे. नाही, पण तुम्ही दोघांनी ह्याच्या आधी एकत्र कधी काम केलं होतं? नाही. आणि वरुण आणि चेक आपण पुढे ना करा म्हणजे सोबत. तर वरुण आणि निपुण दोघांबरोबर आहे. हां. आय थिंक ते मॉनिटर. मग आपण आणखीन मागे सगळं, म्हणून मी यांना बोलवलं स्टेजवर आधी हे सगळं सॉर्ट करून घ्यायला. त्यांना वाटत असेल की मान आहे त्यांचा, तर तसं नाही आहे. हां, ओके आहे. इथे थांबूयात ना आपण? हां. बेस्ट. तर हा, तू सांगत होता की तर वरुण आणि निपुण बरोबर तुम्ही दोघांनी यापूर्वी म्हणजे तू काम केलेलं आहेस, तू नाही. तर तुझा ह्या सिनेमातला आधीच्या सिनेमातला काय अनुभव होता? मुरंबा फर्स्ट मूवी होता माझा आणि वरुणचा. सो मुरंबाला कमाल रिस्पॉन्स होता आणि त्यावेळेस खूपच एक्साइटमेंट झालेली. मला स्पेशली मला बॅकग्राऊंड स्कोरसाठी खूप कमाल रिस्पॉन्स मिळाला त्या मूवीसाठी. आणि तेव्हापासून वरुणबरोबर बरेच प्रोजेक्ट्स केले. सो आता मी डिरेक्टर म्हणून किंवा एक वैयक्तिक त्याची म्युझिकल टेस्ट काय आहे हे मी आता चांगलंच ओळखतो. नाही, माझ्या अपेक्षाही त्याच्याकडनं आहेत अशाच की कधीतरी मलाही असंच खूप काम करायला मिळेल त्याला आणि मी स्टेजवर उभं राहून असं म्हणेन म्हणून. त्यांनी मला एक फक्त आंबावडीची जाहिरात दिली आत्तापर्यंत. ते पुण्यामध्ये असं करतात की चिटकवून टाकतात. काय द्यायचं काय सुचलं नाही की आंबावडी देतात. तर त्यामुळे त्याचंही म्युझिक मी केलं. यशराज, हां, मला तुला एक प्रश्न आहे की या गाण्याचा जो स्वर आहे तो स्वर असा मराठी नाही आहे टिपिकल, तर त्याच्या मागे काही उद्देश आहे, विचार आहे, म्हणजे जास्त रिव्हील न करता.
स्वर मराठी आणि ॲक्च्युली कळत नाही So, नाही म्हणजे त्याचा एक असा काहीतरी आपण ह्या प्रकारची गाणी म्हणजे मी अजिबात जज करत नाही पण ह्या प्रकारची गाणी आपण तमिळ तेलुगू सिनेमात खूप ऐकली तर तुझ्यावर कुठल्या म्युझिक डिरेक्टरचा काही म्हणजे मला हे फीडबॅक खूप मिळतं की कुठल्या माझ्या रेग्युलर मी सोशल मीडियावरती पण जे करतो त्यात खूप फीडबॅक मिळतं की थोडं साऊथ इंडियन असं वाटतंय पण ते इन्फ्लुएन्स तसं कारण मी जास्त तिकडचं ऐकले असल्यामुळे आणि दोघांचे फेवरेट सगळ्यांचे सगळ्यांचे त्यांना तेच म्हणत होतो. favorite. आणि आजपर्यंत कुठल्याही अशा म्युझिशियनला ऍटलिस्ट भारतात नाही भेटलोय हा. ज्यांचे फेवरेट ए आर रेहमान नाही Correct. तर आपोआप थोडासा इन्फ्लुएन्स तर होऊन जातो खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा की नको आपण आपलं कारण आपला साऊंड काही नसतोच ज्या इन्फ्लुएन्सेसवर आपण असतो त्याच्यावरतीच काहीतरी बनतं मग आपण आता त्यांच्या नावाने एकदा चांगलं करून या म्युझिकचा आपण एकदा म्युझिकसाठी जोरदार टाळ्या वाजूया आणि आपण अपेक्षा ठेवूयात की हे विलक्षण व्हायरल होईल ऑनलाईन